नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता. आज आपण या पितृपक्षात काळ्या तिळाचे काही उपाय पाहणार आहोत, ज्याने घरातील पितृदोष कमी होऊन घरात भरभराटी व सुख समृद्धी नांदेल व तुमच्या पुढील पिढीलाही पितृदोषाचा त्रास होणार नाही. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षामध्ये काळ्या तिळाचा वापर करून तुम्ही काही उपाय करू शकता. ते कोणते ते पाहूयात. पितृपक्षात काळ्या तिळाचा वापर करून या 4 गोष्टी करा. पुढच्या 7 पिढ्यांमध्ये सुख नांदेल. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील 15 दिवस सर्वोत्तम मानले जातात. घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज सुखी राहतात. पितृपक्षामध्ये काळे तीळ पाण्यात मिसळवून रोज सूर्योदयापूर्वी स्नान करावं. काळ्या तिळाच्या वापरानं शनिदोषातही शांती मिळेल. पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका. आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृसूक्ताचं पठण करा. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते. ऋग्वेदानुसार आर्यमा ही पूर्वजांची देवता मानली जाते. पितृपक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू आर्यमा देवाला अर्पण करू शकता. हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं. हे पूर्वजांच्या आत्म्यांना प्रसन्न करतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण काळ्या तिळाचे काही उपाय पाहिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हायला व तुमच्या कुटुंबावरील पितृदोष कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर तुम्ही हे साधे आणि सोपे उपाय करून तुमच्या पितरांना प्रसन्न करू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आपल्या छोट्याशा यूट्यूब कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.